श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थी संबंधीचे उपाय जाणून घेणार आहोत, कारण उद्या म्हणजेच 28 फेब्रुवारी 2024 रोजी आहे संकष्टी चतुर्थी आणि गणेश भक्तांसाठी अतिशय महत्त्वाची अशी ही चतुर्थी असते। खरं तर जर चतुर्थीच्या दिवशी सगळ्यांनीच गणपती बाप्पांची आराधना केली, ठीक आहे, ज्यांना व्रत करणं शक्य नाही त्यांनी व्रत नाही केलं तरीही चालेल, परंतु ह्या दिवशी जर सेवा केली, गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक केला, गणपती बाप्पांच्या नावाने काही विशेष दान धर्म केलं तर आपल्यावर गणेशाची कृपा ही कायमस्वरूपी राहते। कारण गणपती बाप्पा म्हटलं तर बुद्धीचे देवता, त्यासोबतच गणपती बाप्पा म्हटलं तर विघ्नहर्ता। गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातील विघ्न दूर करण्याचं काम करत असतात। त्यासोबतच आपल्याला योग्य निर्णय घेण्याची क्षमता जी मिळत असते ती गणपती बाप्पांकडून मिळत असते। म्हणूनच गणपती बाप्पांची आराधना करणं खूप गरजेचं आहे। सध्या सगळीकडेच परीक्षेचं वातावरण आहे। 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहे, त्यासोबतच आता इतर मुलांच्याही परीक्षेचा काळ जवळ येत आहे। त्यामुळे आईने जर आपल्या मुलांना गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक केला, गणपती अथर्व शीर्ष म्हणून जर अभिषेक केला आणि ते तीर्थ जर मुलांना प्यायला दिलं तर नक्कीच त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। ते जे काही अभ्यास करत आहे ते त्यांच्या लक्षात राहण्यासाठी देखील मदत होत असते। तर ती एक गोष्ट तुम्ही आवर्जून करून बघा। या व्यतिरिक्त आपल्याला असे 9-10 उपाय जाणून घ्यायचे आहे ज्याने आपल्या आयुष्यातील अडचणी सुटण्यासाठी मदत होणार आहे। त्यासोबतच आपल्या आयुष्यातील विघ्न दूर होण्यासाठी गणपती बाप्पा स्वतः मदत करणार आहे। फक्त ज्या काही गोष्टी कराल त्या विश्वासाने करा, सातत्याने करा, आपल्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही। चला मग जाणून घेऊया। तर बघा, गणपती बाप्पा आता सांगितलं मी तुम्हाला की गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, कारण त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते, देवघरामध्ये। त्या मूर्तीवर उद्या आपल्याला अभिषेक करायचा आहे। तुम्ही 11 वेळेस अथर्व शीर्ष म्हणू शकतात, 21 वेळेस म्हणू शकतात। नाहीच तेवढं शक्य झालं तर कमीत कमी एकदा का होईना गणपती अथर्व शीर्ष, त्यासोबतच ओम गण गणपते नमः असं म्हणून 11 किंवा 21 वेळेस असं म्हणून ते तीर्थ आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे। त्यासोबतच घरातील सगळ्या सदस्यांना ते तीर्थ आपल्याला प्यायला द्यायचं आहे। तसंच थोडंसं तीर्थ शिल्लक ठेवून आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। याने घरातील नकारात्मकता दूर होणार आहे, विघ्न बाहेर जायला मदत होणार आहे। त्यानंतर बघा, बरेच जणांचं अशी समस्या असते की स्थळ येतात परंतु लग्न जमत नाही किंवा मनासारख्या गोष्टी जुळून येत नाही, म्हणून विवाहाला अडथळे निर्माण होतात, विवाह लवकर होत नाही। तर तुमच्यासाठी एक छोटासा उपाय आहे, तो करून बघा, 100% तुम्हाला त्याची प्रचिती येईल। हे बघा, लग्न जमण्यासाठी तुम्हाला काय करायचं, आता मुलगा असो किंवा मुलगी, आई वडिलांनी हा उपाय करायचा नाही तर त्या मुलांनीच करायचा आहे। तर 21 गुळाचे लाडू बनवायचे। आता गुळाचे लाडू म्हणजे काय, थोडासा गुळ घ्यायचा आणि छोट्या छोट्या त्याच्या अशा गोळ्या बनवायच्या, त्या 21च बनवायच्या। त्यासोबतच आपल्याला 21 दुर्वांची जुडी घ्यायची। 21 दुर्वांची जुडी म्हणजे एका जुडीमध्ये 21 दुर्वा, अशा प्रकारे एक जुडी आपण बनवू शकतो। आता ही एक जुडी 21 दुर्वांची आणि 21 गुळाच्या त्या गोळ्या, हे घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरातच जायचं आहे, घरी नाही। गणपती बाप्पांचं मंदिर हे प्रत्येक गावामध्ये असतं, त्यामुळे जायला तुम्हाला अजिबात असं अवघड काही नाही। तिथे जायचं, गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आणि या गुळाच्या ज्या गोळ्या आहेत त्या आणि ही दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणी ठेवून द्यायची आहे। तशी प्रार्थना करून आपल्या घरी निघून यायचं आहे। बघा, प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हे करून बघा। शक्यतो तुम्हाला लवकरच 1 महिनाभरामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला मिळेल। पण जोपर्यंत होत नाही किंवा लग्न जमलं तरीही तुमचा विवाह संपन्न होत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी सातत्याने चालू ठेवा। यामुळे होणार काय आहे की पुढे जाऊन काही अडचणी निर्माण होणार नाही। त्यानंतर नोकरीमध्ये जर बढतीच मिळत नसेल किंवा नोकरीसाठी तुम्ही खूप शोधाशोध करत आहात पण मनासारखी नोकरी जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही हा छोटासा उपाय करायचा। हा देखील आपल्याला गणपती मंदिरात जाऊनच करायचा आहे। तुम्हाला गणपती बाप्पांना 5 हळकुंड अर्पण करायचे आहे। 5 हळकुंड अर्पण करण्यापूर्वी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांना हळकुंड अर्पण करून आपल्या घरी निघून यायचं आहे। बघा, नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी किंवा मनासारखी नोकरी मिळण्यासाठी ह्या एका उपायाने आपल्याला मदत होत असते। त्यासोबतच नोकरी शोधण्याचे जे प्रयत्न आहे ते देखील आपल्याला चालू ठेवायचे आहे। त्यानंतर घरामध्ये जर सुख शांतीच नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, सतत काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींवरून जर वादविवाद होत असतील, घरामधली शांती जर भंग पावलेली असेल, तर तुम्हाला घरामध्ये
वक्रतुंडाय हू या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे। चतुर्थीपासून रोज सुरू करा, रोज केलं तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर मग कमीत कमी गणपती बाप्पांचा वार हा बुधवार असतो, मंगळवार असतो। हे बघा मंगळवार आहे हे बऱ्याच जणांना ठाऊक आहे, पण बुधवार म्हटलं तर बऱ्याच जणांना अजूनही शंका येते की बुधवार गणपती बाप्पांचा वार कसा आहे। तर बघा बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पा हे विष्णू रूपात असतात आणि त्यामुळे बुधवार हा गणपती बाप्पांचाच मानला जातो, ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। त्यामुळे दर बुधवारी जरी आपण ह्या मंत्राचा 1 माळ जप केला तरीही आपल्या घरातलं वातावरण हे सुधारण्यासाठी मदत होणार आहे। त्यानंतर पैशांसंबंधी जर तुम्हाला सतत अडचणी निर्माण होत असतील तर तुम्हाला गणपती बाप्पांसाठी गूळ, तूप आणि हिरवे मूग अर्पण करायचे आहे। बघा गूळ, तूप आणि हिरवे मूग आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। आता ह्या गोष्टी तुम्ही मंदिरात जाऊन केल्या तरीही चालेल किंवा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते तिथे जरी तुम्ही ठेवलं तरीही चालेल, पण मग त्यानंतर काय करायचं, हे जे हिरवे मूग आहे, जो गूळ आहे आणि जे तूप आहे ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे, ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतर 5वा उपाय, आपल्याला चतुर्थीच्या दिवशी चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे। बघा चंद्राला अर्घ्य दिल्यामुळे आपल्याला मनशांती मिळण्यासाठी मदत होत असते। भरपूर काही गोष्टी करायच्या असतात, परंतु आपलं मन जर थाऱ्यावर नसेल तर आपण कुठलाही निर्णय योग्य घेऊ शकत नाही। मनाला शांती हवी असेल तर आपल्याला चंद्र देवतेची पूजा करणं खूप गरजेचं आहे। आपण मागे देखील 1-2 व्हिडिओमध्ये ही गोष्ट जाणून घेतलेली आहे। त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी चंद्राला आवर्जून अर्घ्य द्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध मिक्स करायचं आहे आणि अशा दुधाच्या पाण्याने आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे। नक्कीच तुम्हाला तुमची मनशांती मिळण्यासाठी मदत होईल। त्यानंतर सतत जर एकामागे एक संकट येत असतील किंवा पती पत्नीचं नातं आहे आणि जर तुमचा पती सतत म्हणजे निराशेमध्ये राहत असेल आणि त्याचा परिणाम संपूर्णतः तुमच्या नात्यावरही होत असेल, तुम्ही एक छोटासा उपाय करू शकता। तुम्हाला काय करायचं, एक कच्चा सुती दोरा घ्यायचा आहे। तुमची जेवढी उंची आहे तेवढ्या उंचीचा दोरा घ्यायचा आहे। बघा आता पतीला जर ह्या गोष्टी मान्य असतील तर तुम्ही त्यांच्या उंचीचा दोरा घेऊ शकता, दोघांसाठीही घेऊ शकतात। नसेल मान्य तर तुम्ही फक्त तुमच्या पुरतं करू शकतात। तुमच्या उंची इतका तो दोरा घ्यायचा आहे। आता हा दोरा घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं किंवा तुमच्या घरी जरी तुम्ही केलात तरीही चालेल। गणपती बाप्पांसमोर हा दोरा ठेवायचा, गणपती बाप्पांना प्रार्थना करायची। त्यानंतर आपल्याला ओम विघ्नेश्वराय नमः, ओम विघ्नेश्वराय नमः हा मंत्र 21 वेळेस म्हणायचा आहे। शक्य असेल तर 1 माळ जप करा, नाहीतर मग कमीत कमी 21 वेळेस म्हणायचा। त्यानंतर गणपती बाप्पांसाठी प्रार्थना करायची, जी समस्या आहे ती सांगायची आणि त्यानंतर हा जो दोरा आहे त्याला 7 गाठी मारायच्या आणि त्यानंतर हा दोरा आपल्या जवळच बाळगायचा आहे। बघा सतत जर हा दोरा तुम्ही तुमच्या जवळ बाळगला किंवा दोघांनीही हा उपाय केला, दोघांजवळ जर ठेवला तर तुमच्या नात्यामधला जो दुरावा आहे तो दूर होण्यासाठी मदत होईल। तसंच त्या ज्या संकटामुळे किंवा ज्या अडचणींमुळे तुम्ही सतत टेन्शनमध्ये असतात त्या दूर होण्यासाठी देखील तुम्हाला मदत मिळेल। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन हिरव्या मुगाचं दान करायचं आहे। त्यासोबतच गणेश चालीसाचं देखील तिथे 1 पाठ करायचा आहे। 3 करू शकतात किंवा 1 करू शकतात। बघा हा उपाय देखील खूप प्रभावी असा आहे। भरपूर अडचणी, भरपूर विघ्न दूर होण्यासाठी आपल्याला गणेश चालीसाची खूप मदत होत असते, त्यामुळे हा एक उपाय आवर्जून करून बघा। त्यानंतर सतत कर्जाची समस्या जाणवत असेल तर तुम्ही हा एक छोटासा उपाय करून बघा। तुम्हाला काय करायचं, थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्यामध्येच थोडेसे हिरवे मूग टाकायचे। तांदूळ आणि हिरवे मूग हे दोनही एकत्र करायचं आणि एखाद्या गरजू व्यक्तीला नेऊन द्यायचं, त्या व्यक्तीला ते दान करायचं आहे। अशा पद्धतीने दान केल्याने आपल्याला आपली कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळत असते। या एका गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा, हा उपाय करून बघा। जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा करत जा, म्हणजे चतुर्थी झाली किंवा मग एखादा बुधवार झाला, तुम्ही कधीही हे बुधवार किंवा चतुर्थी या 2 गोष्टींपैकी तुम्ही कधीही ते करू शकतात। नक्कीच याने देखील फरक पडतो। त्यानंतर बघा गणपती बाप्पांना शेंदूर अर्पण करायचा आहे। गणपती बाप्पांना शेंदूर अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जर आपली समस्या असेल ती सुटतच नसेल तर गणपती बाप्पांची कृपा व्हावी असं वाटत असेल तर गणपती बाप्पांना शेंदूर अर्पण करायला विसरू नका। त्यासोबतच आपल्याला गणपती बाप्पांना जो नैवेद्य दाखवायचा आहे तो सहसा आपल्याला माहित आहे, गणपती बाप्पांना मोदक आवडतात, लाडू आवडतात, हे आपल्याला ठाऊक असलं तरीही गणपती बाप्पांना गुळाचा आणि तुपाचा नैवेद्य दाखवल्याने देखील गणपती बाप्पा प्रसन्न होत असतात, हे विसरता कामा नये। त्यामुळे गणपती बाप्पांना आवर्जून गुळाचा आणि तुपाचा नैवेद्य दाखवा किंवा जो काही पदार्थ आपण बनवणार आहोत तो आवर्जून तुपामध्ये बनवायचा प्रयत्न करा। गणपती बाप्पांची कृपा सगळ्यांवर कायम राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते। स्वामी भक्त हो, छोटे छोटे उपाय असतात, परंतु ते जर केले तर नक्कीच आपल्या आयुष्यावर त्याचा सकारात्मक असा परिणाम होत असतो। फक्त ते करत असताना आपले जे विचार आहे तेही सकारात्मकच असायला हवे, विश्वास असायला हवा, त्यासोबतच संयम ठेवावा लागतो। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।